नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, ते म्हणजे सातारा पोलीस भरती 2024ची जे ग्राउंड झालेले आहे विद्यार्थ्यांचे, तर त्याचे मार्क दिवसेंदिवस काय करतात, की पोस्ट केले जातात. तर त्याचं आपण काय करत आहोत, की एनालिसिस करत आहोत, की विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहे आणि त्याच्यावरनं कट ऑफ किती असू शकतो कशी असू शकतो. कारण की या गोष्टी कळल्यावर तुम्हाला समजून जाईल, की किती विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी लेखीसाठी घेतलं जाणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की जे ह्याच्यासाठी साताऱ्यासाठी जे ग्राउंड सुरू आहे सध्याचं, तर त्याच्यामध्ये जी टोटल भरती असणार आहे, भरती प्रक्रिया असणार आहे. तर त्याच्यामध्ये लेखी परीक्षेमधून 1:10 या रेशिओने काय करतील, की उमेदवारांना घेतलं जाणार आहे. आता हे 25 तारखेच्या ग्राउंडवरती आपण काय करत आहोत, की माहिती घेत आहोत. हे 25 तारखेचं ग्राउंड. तर तुम्हाला माहिती आहे, की कॅटेगरीचे सपोज आता तुम्हाला जर जाहिरात जर पाहिली तो आपण, तर जाहिरातीमध्ये असं असतं, की सपोज एखाद्या कॅटेगरीची आहे म्हणजे एस-सीच्या सर्वसाधारणच्या 10 जागा आहेत. तर एका जागासाठी 10 उमेदवार त्यामुळे 100 उमेदवार काय करतील, की एस-सीचे काय करतील, की ते ग्राउंडसाठी लेखीसाठी पात्र राहणार आहेत पुढचे. ही अशी प्रक्रिया प्रत्येक कॅटेगरीसाठी राहणार आहे. म्हणजे तुमच्या कॅटेगरीचे जेवढे उमेदवार आहेत, तुम्ही जसा फॉर्म भरला, आता तुम्ही एस-सीमधून महिलाचा फॉर्म भरला असेल, महिलाच्या 5 जागा असतील, तर 50 उमेदवारांना ते काय करतील, घेणार आहेत. तर हे असं प्रत्येक कॅटेगरीनुसार ते काय करतील, की घेतील. ही सध्याची प्रोसेस असणार आहे. आता तुम्ही जर ही जाहिरात जर ही जर 25 तारखेचे ग्राउंड जर बघितलं, ग्राउंडचे मार्क जर बघितले, ऑलरेडी मी एनालिसिस याच्यावरती केलेली आहे स्वतः आणि त्याच्यावरनं तुम्हाला सांगत आहे मी, की या 25 तारखेच्या ग्राउंडवरती तुम्हाला हे समजतं बघा, लक्षात घ्या, की 40 पेक्षा आणि 40 पेक्षा जास्त आता सातारा आणि कोल्हापूरची मुलं अशी आहेत, की ते जे करतात, की ग्राउंडमध्ये मार्क जे आहेत ते काय करतात, की जास्त घेतात. आता तुम्ही जर पाहिलं तर इथे 41 चा विद्यार्थी दिसेल, त्याच्यानंतर इथे 43 आहे, त्याच्यानंतर इथे 45 दिसेल तुम्हाला, 43, 42, 41, 47, 47, 41, 44, त्याच्यानंतर 41, 45, 47, 44, त्याच्यानंतरनं 44, त्याच्यानंतर इथं तुम्ही बघितलं 46, 44, 46, 45, 41, 44, त्याच्यानंतर 41, 44, 41, 42. तर याच्यावरनं एक अंदाज येतो, की बघा लक्षात घ्या, की जे टोटल विद्यार्थी आहेत, आता 25 तारखेला ग्राउंड ज्यांनी दिलेलं आहे, ते 800 समथिंग विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला आकडा दाखवतो शेवटचा. तर हे आहेत 875 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता या ज्या लिस्टमध्ये पूर्ण जर तुम्ही जाल, तर याच्यामध्ये असं समजतं, की विद्यार्थ्यांना जे मार्क आहेत 40 आणि 40 पेक्षा जास्त, हे जे विद्यार्थी आहेत, ते जवळपास 25 ते 30% विद्यार्थी तुम्हाला भेटतील. म्हणजे इथे जर बघितलं तर 43 विद्यार्थी आहेत. याच्यामध्ये जर बघाल तर तुम्हाला खूप सारे विद्यार्थी म्हणजे 15-16 विद्यार्थी असे असतील, की ते 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. प्रत्येक सीटमध्ये तसेच कंडिशन आहे. त्यामुळं साताऱ्याचा जो कट ऑफ आहे, तो जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. मे बी तो 40च्या वरती असू शकतो, पण जागा त्याच्यावर प्रत्येक कॅटेगरीच्या किती आहेत त्याच्यावरती डिपेंड करेल ते. ज्या विद्यार्थ्यांना 25 आणि 25 पेक्षा कमी आहेत, त्यांनी काय करायचं अशा सोडून द्यावा. म्हणजे त्यांना पुढे होणारच नाही. बरे जरी जागा रिकाम्या असतील, तरी त्यांना कन्सिडर केलं जात नाही. ओके. तर ही माहिती होती आणि बाकी जर बघितलं तर कट ऑफ जर पाहायला गेला, तर काही-काही कॅटेगरीच्या ज्यांची जागा खूप कमी आहेत, त्यांचा 40 पेक्षा जास्त असू शकतो. बाकीच्या ज्यांच्या जागा जास्त आहेत आणि उमेदवार जर नसतील, तर त्या कॅटेगरीचा जो आहे कट ऑफ तो 35 आणि 40 या दरम्यान काय करत होते, ते असू शकतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर. धन्यवाद.